बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरकारी शाळेत पॅनिक बटन बसवण्याची माहिती। बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत आणि या घटनेनंतर बदलापुरात मोठं आंदोलन करण्यात आलं आणि या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या अक्षय शिंदेला अटक केली आहे। अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बदलापूरमधील 2 शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली। त्यानंतर काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं होतं। त्यानंतर कोर्टाने अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। कल्याण न्यायालयातील न्यायाधीश V.A. पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती। त्यानंतर आता आरोपी अक्षय शिंदे पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले। हजर केलं होतं, काय युक्तिवाद झाला? कोर्टामध्ये एनसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत। मुख्याधिपिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या पेपर मध्ये लावला नव्हता, तो ऍड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, परंतु ते आता पोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।